टीम वाघावे विरुद्ध टीम गायदेव. अतिशय चुरशीचा आटातटीचा सामना आपल्याला प्रेक्षक वर्गाला आता नक्कीच पाहायला मिळेल. युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून सुद्धा आपण जर मैदानामध्ये उपस्थित नसाल तर हे दूरवरून सुद्धा हे सामने नक्कीच आपण पाहू शकता. तसेच वाघावे संघाचे मॉडेल रोहित यांची उपस्थिती आपण त्या ठिकाणी पाहतोय. प्रत्येक टीम मध्ये एक नक्कीच असा खेळाडू असतो ज्याच्याकडे सर्वांची नजर असते, तसा वाघावे संघाचा खेळाडू रोहित. तसेच गायदेव संघाचा एक 12 खेळाडू आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचे जेणेकरून आपल्या खेळाडूंची ओळख केली जाईल. फलंदाजाचं नाव सांगायचे कृपया. कृपया दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आपला प्रतिनिधी अर्थातच 12वा खेळाडू आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचे जेणेकरून आपल्या खेळाडूंची ओळख त्या ठिकाणी आपल्या सर्वांना पटवण्यात येईल. चला सामन्याकडे वळत. पंच त्या ठिकाणी सज्ज आहे, क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी सजलंय वाघावे संघाचा आणि गोलंदाजी मार्कवर असेल गोलंदाज. गोलंदाजाचं नाव सांगायचं कृपया. प्रशांत. सिद्धार्थ. धन्यवाद. देर आहे पर दुरुस्त आहे. गोलंदाजी मार्कवर असेल अनिल सिद्धार्थ. फलंदाजी मार्कवर असेल डावखोरा फलंदाज. यावेळी पहिला चेंडू फुलटॉस चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फसलाय. झेल मात्र त्या ठिकाणी टिपला जातो परंतु पंचांचा इशारा आहे तर पहिल्या चेंडूवर नो चेंडू दंडित केला जाते गोलंदाजाला आणि फ्री हिटचे सुवर्ण चेंडू सुवर्ण संधी पहिल्या चेंडूवरती असेल ती फलंदाजाला. पहिला चेंडू चांगला झेल त्या ठिकाणी टिपण्यात आला होता परंतु पंचांचा इशारा त्या ठिकाणी आला नो चेंडूचा आणि 2 धावा पहिल्या चेंडूवरती कुठल्या गेल्या. धावाचा श्रीगणेश होता. धावसंख्या जाऊन पोहोचते ती बिनबाद 2 या आकड्यावरती. नवीन फलंदाज येतो स्ट्राईकवर त्या ठिकाणी ओम. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सिद्धार्थ. फ्री हिटचा चेंडू सिद्धार्थच्या माध्यमातून सामना करेल ओम. पुन्हा एकदा जैसे ते फ्री हिटचा चेंडू आणि पंचांचा इशारा पुन्हा एकदा जैसे ते आणखीन एक नो बॉल. अतिरिक्त धावांची धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 3 या आकड्यावरती. आतापर्यंत कोणतीही लिगल डिलिव्हरी पाहायला नाही मिळेल आपल्या सिद्धार्थच्या माध्यमातून परंतु धावसंख्येमध्ये अग्रगण्य वाढ होते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती कोणत्याही विदाउट लिगल डिलिव्हरी सुद्धा शिवाय 3 या आकड्यावरती. पुन्हा एकदा फ्री हिटची संधी सुवर्ण संधी चौकार षटकार ठोकण्याची संधी पॉवर प्लेचा हे षटक सिद्धार्थच्या माध्यमातून फलंदाजी मार्कवर फ्री हिटचा चेंडू असेल तो ओमकार याच्यासाठी. पाहूया यावेळी चांगला फटका भिरकवण्याचा प्रयत्न होता. फ्रीचा चेंडू झेल त्या ठिकाणी सुटतो रोहितच्या माध्यमातून. एक धाव धावून पुन्हा दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी यशस्वी. तिसऱ्या धावेचा प्रयत्न नक्की केला जाईल परंतु त्या ठिकाणी विनायकला माघारी पाठवतात. 2 धावांवरती समाधान मानावं लागतं. ते धावसंख्या जाऊन पोहोचते ती पहिल्या लिगल डिलिव्हरी नंतर 5 या आकड्यावरती. चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय आपण त्या ठिकाणी रोहितच्या माध्यमातून. झेल नक्की सुटला परंतु चेंडू हा फ्री हिटचा होता. धन्यवाद. देर आहे पर दुरुस्त आहे. गोलंदाजी मार्कवर असेल फलंदाजी मार्कवर असेल गौरव. यावेळी पुन्हा एकदा ताकदवर फटका खेळण्याचा प्रयत्न होता. फटका त्या ठिकाणी सजतोय. 1 धाव धावून पूर्ण चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय आपण त्या ठिकाणी मयूरच्या माध्यमातून आणि 1 धाव धावून पूर्ण होते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 6 या आकड्यावरती. आता मात्र ट्राय करेल डावखोरा फलंदाज हरीश. सिद्धार्थाचा सामना करेल. आतापर्यंत 2 चेंडू सिद्धार्थ यांनी हाताळलेत परंतु धाव खर्च केले त्या मात्र 6. पुन्हा एकदा तिसरा चेंडू सिद्धार्थच्या माध्यमातून त्याचा सामना करेल हरीश. चला थोडस घाई करायचे आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. सहकार्य करायचंय आपलं सहकार्य मोलाचं असेल. पाहूया सिद्धार्थ पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्कवर त्याचा सामना करेल डावखोरा फलंदाज हरीश. यावेळी पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू चांगला फटका त्या ठिकाणी अप्रतिम अव्वलदाचं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा पाहतोय मयूरच्या माध्यमातून. त्या ठिकाणी चौकार जाण्याची चान्सेस होते त्या ठिकाणी एकेरी धावेवर समाधान लागतं ते दोन्ही फलंदाज हरीश आणि विनायक याला गौरव. चुकीची दुरुस्ती. धन्यवाद योगेश. चौथा चेंडू पुन्हा एकदा सिद्धार्थच्या माध्यमातून स्ट्राईकवर असेल गौरव. मला वाटतं थोडासा त्या ठिकाणी व्यत्यय येतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय सिद्धार्थ. सिद्धार्थचं षटक अजून काही केलं संपत नाही. अजून ही 3 लिगल चेंडू बाकी असतील सिद्धार्थच्या षटकातील. पहिला आणि पॉवर प्लेचं षटक सिद्धार्थच्या माध्यमातून. यावेळी पुन्हा एकदा चांगला चेंडू गुडलेचा हा चेंडू रनआउटची त्या ठिकाणी संधी होती परंतु
चांगली फेकी होती, कलेक्शन करण्यासाठी त्या ठिकाणी कोणी नव्हतं आणि त्याचाच मोबदला एक चोरटी धाव काढण्यात यश येतं त्या दोन्ही फलंदाजाला. पुन्हा एकदा पंचांचा इशारा येतोय, नो बॉल. अतिशय चोख भूमिका दोन्ही पंचांच्या माध्यमातून मैदानामध्ये पाहतोय. अतिशय नावाजलेले पंच, ज्यांच्या आझाद मैदानावरती नाव असलेले हे पंच, दोन्ही पंचांच्या माध्यमातून अतिशय चोख अशी भूमिका आपण पाहतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 9. धावसंख्येला येतो आकार, धावसंख्या जाऊन पोहोचते 9 या आकड्यावरती. तसेच आमचे राकेश दादा जंगम यांचंही पुन्हा एकदा आभार, ज्यांनी नाश्ता आम्हाला टायमावरती 7:30च्या टायमावरती नाश्ता आणून दिला, त्यासाठी त्यांचा मनपूर्वक आभार. अजूनही 3 चेंडू बाकी असतील. फ्री हिटचा हा येणारा चेंडू, यावेळी पुन्हा एकदा फुलटा चेंडू हारीच्या माध्यमातून भिरकावून देण्यात आला लेग साईडच्या दिशेने. चेंडूला यावेळी मात्र पाठवलाय सीमा रेषा पार. पंचांचा इशारा हा दणदणीत खणखणीत चौक. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 14 या आकड्यावरती. अजूनही सिद्धाच्या षटकातील पहिल्या पॉवर प्लेच्या षटकातील 3 चेंडू बाकी असतील. अतिशय महागड लेंदी षटक पाहतोय आपण सिद्धार्थच्या माध्यमातून. आतापर्यंत फक्त 3 चेंडू त्यांनी हाताळले. धावसंख्या खर्च केली ती मात्र तब्बल 14. आणि चांगली फलंदाजी आपण पाहतोय गौरव आणि हर्षलच्या माध्यमातून. चला वाघवाळे संघ कृपया आपण सहकार्य करायचंय. लवकरात लवकर सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात करायची. क्षेत्ररक्षणामध्ये त्या ठिकाणी बदल केला जातोय. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. पुन्हा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय सिद्धार्थ. पुन्हा एकदा फ्री हिटचा हा चेंडू, यावेळी पुन्हा एकदा चांगला फटका लेगच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण होतं या ठिकाणी. यावेळी आता रोहितच्या माध्यमातून एक धाव धावून पूर्ण धावसंख्या जाऊन पोहोचते ती 15 या आकड्यावरती. 2 चेंडूच्या नंतर एक लिगल डिलिव्हरी पाहायला मिळाली आपल्याला सिद्धार्थच्या माध्यमातून. अजूनही 2 to go. अर्थातच 2 चेंडू बाकी असेल पॉवर प्लेच्या या षटकातील. अतिशय महागड लेंदी षटक पाहतोय आपण सिद्धार्थच्या माध्यमातून. पहिला आणि पॉवर प्लेचं षटक हे वाघाळे संघाकडून घेऊन आलाय गोलंदाज सिद्धार्थ. त्याचा सामना करतोय धडाकेबाज फलंदाज टीम गायदेव संघाकडून गौरव. नॉन स्ट्रायकर असेल हर्षल. अजूनही 2 चेंडू बाकी. हरीश, जसा जसा चेंडू वाढतोय तसं तसं फलंदाजी नाव आमच्यापर्यंत पोहोचतायत. धन्यवाद आपल्या सहकार्याबद्दल. यावेळी फुलटॉस चेंडू भिरकवण्याचा प्रयत्न होता. चेंडू त्या ठिकाणी हवेत. रोहित स्वतः या ठिकाणी अप्रतिम जल रोहितच्या माध्यमातून अखेरकार पहिला गडी बाद करण्यात यश येत आहे. टीम वाघावळे आणि सिद्धार्थ याला 5व्या चेंडूवर घाई करायची, जास्त वेळ घ्यायचा नाही असं आमच्या श्रीकांत यांचं सांगणं आहे. अजूनही पॉवर प्लेच्या षटकातील म्हणजेच पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू बाकी असेल. धावसंख्या मात्र स्थिरावते. एक गडी बाद 15 या आकड्यावरती. 15 धावसंख्या झालेली. अजून नवीन फलंदाज स्ट्राईकवर आले आहेत सचिन. प्रकाशानं त्या ठिकाणी मेडिकल केलं जाते, थोडंसं मलमपट्टी लावली जाते त्यांना. आता गावावरून काल ते आलेत खास आपल्या सामन्यांसाठी. चला घाई करायची आपण, पण थोडंसं सहकार्य करायचं आपण. चांगला चेंडू, यावेळी मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू. चेंडू काही समजला नाही. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. फटका त्या ठिकाणी फलंदाजी षटक क्रमांक 1 ची मैदानामध्ये सांगता होते. अखेरकार धावसंख्या मात्र स्थिरावते ती एक बाद 15 या आकड्यावरती. त्याला सहकार्य करायचंय मयूर. लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण सजवायचंय. अजून आपल्याला पहिल्या सत्रातील बरेचसे सामने खेळवायचे आहेत. आपल्याकडून सहकार्याची अपेक्षा असेल. हरीश हरीश अजून आपण पाहतोय फलंदाजी स्ट्राईकवर आहे. ओपनिंगसाठी आलेला हा फलंदाज अजून आपण फलंदाजी मार्कवर पाहतोय. गौरव मात्र तंबूत परतलाय. त्याची जागा भरून काढण्यासाठी आलाय तो सचिन. आणि पप्पू यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. पप्पू अर्थातच ओमकार.
गायदेव संघाचे एक धडाकेबाज खेळाडू त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. गोलंदाजाचं नाव सांगायचं आपल्या राजेश. संघाकडून दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येईल वाघावळे संघाकडून राजेश. त्याचा सामना करण्यासाठी स्ट्राईकवर असेल डावखुरा फलंदाज हरीश. चला लवकर करायचं, थोडी घाई करायची, सहकार्य करायचं आपण. रोहित लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण सजवायचंय. उपस्थित सर्व मान्यवरांचे सन्मान्य देणगीदारांचे पुन्हा एकदा सद्गुरू धारेश्वर सेवा मंडळ यांच्याकडून सहर्ष स्वागत. तसेच हरीश यांच्यासाठी प्रत्येक षटकारासाठी विवेक मामा यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. विवेक मामाचा किस्सा नक्कीच खाली असतो, परंतु आज मात्र किस्सा गरम आहे विवेक मामाचा, त्याचा आपण फायदा घ्यायचा आहे. यावेळी मात्र वाईट चेंडू, पहिला चेंडू वाईट चेंडू पाहतोय आपण गोलंदाजाच्या माध्यमातून. धावसंख्या मात्र होती ती 16, एक बाद 16. चांगली फलंदाजी पाहायला मिळते गायदेव संघाकडून. 16 धावा कुठल्या त्यांना आतापर्यंत यश आलेलं आहे. अजूनही 3 षटकांचा खेळ मैदानामध्ये बाकी असेल. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज राजेश. यावेळी मात्र ताकदवर फटका, मामाने दिया पुकार, भांजाने भेजा सीमा रेखा पार, षटकार. 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी लागू होतं. मात्र बादशाला अप्रतिम असा फटका. नक्कीच मामाने सांगितलं होतं 500 रुपयाचं पारितोषिक त्या ठिकाणी दिलं जाईल. 500 रुपयाचं पारितोषिक आपण पाहिला हरीशच्या माध्यमातून. तसेच किरण दुसरे मामा यांच्याकडून या षटकारासाठी 200 रुपये येतील. चांगला चेंडू, एक धाव त्यावर आणि नक्कीच इथून पुढे मानण्यात येणाऱ्या सर्व षटकारांसाठी हरीश याच्या सर्व षटकारांसाठी किरण जंगम मामा यांच्याकडून 200 रुपये. तसेच अजय जंगम गायदेव यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपये. विवेक जंगम आपला काही प्राइज असेल तर आपण सांगायचंय. नक्कीच धन्यवाद, आपले 500 रुपये आमच्यापर्यंत पोहोचलेले आहेत. आपण प्रेक्षकांचं खेळाडूंचं मनोबल या ठिकाणी वाढवलं, त्याबद्दल आपलं सहर्ष स्वागत. धन्यवाद धन्यवाद. यावेळी मात्र स्लोवर गतीचा मारा होता, परंतु पंचांचा इशारा, पंचाने या ठिकाणी व्यायाम करण्याची संधी. सकाळच्या सत्रामध्ये व्यायाम केला नक्कीच चांगला. तोच गोलंदाज या ठिकाणी राजेश खुणवतोय आणि वाईट चेंडूची सांगता होते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 24 या आकड्यावरती. धन्यवाद आमचे स्कोरर या ठिकाणी, अतिशय उंची लहान परंतु ज्यांचं डोकं कीर्ती महान असं आमचे स्कोरर अनिल यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. यावेळी स्लोअर गतीचा मारा भेरकावून दिला लेग साईडच्या दिशेने, क्षेत्ररक्षण त्या खाली येतोय आणि झेल मात्र प्रतिमा गोलंदाजाचा झेल त्या ठिकाणी टिकला जातोय. दुसरा गडी बाद होतोय गायदेव संघाचा. परंतु चांगला झेल त्या ठिकाणी पाहिला वाघावळे संघाकडून. दुसरा गडी या ठिकाणी बाद होतो सचिनच्या स्वरूपात. नवीन फलंदाज हर्षल. हरीश अजूनही फलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. डावखोरा फलंदाज, त्याच्यासाठी तब्बल प्रत्येक षटकारासाठी 200 रुपये. मामा किरण जंगम यांच्याकडून तसेच अजय जंगम गायदेव यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचा आपण फायदा उचलायचा आहे. पुढचा चेंडू गोलंदाज राजेश याचा. यावेळी त्याच्या बॅटमधून अप्रतिम असा फटका ऑफसाईडच्या दिशेने, एक धाव धावून पुन्हा दुसऱ्या धावेचा प्रयत्न नक्की केला जाईल. दुसरी धाव सुद्धा त्या ठिकाणी पूर्ण केलं. ते फेकी चांगली होती, कलेक्शन सुद्धा चांगलं, परंतु गुड रनिंग बिटवीन द विकेट्स म्हणावं लागेल ते दोन्ही फलंदाजांना. त्याचाच मोबदला या ठिकाणी 2 धावा पूर्ण केल्या जातात. धावसंख्या जाऊन पोहोचते ती या 2 धावांच्या मदतीने तब्बल 26 या आकड्यावरती. अजूनही दुसऱ्या षटकातील 2 चेंडू बाकी असतील. चांगली फलंदाजी पाहायला मिळते, शांत संयमी खेळी गायदेव संघाकडून. यावेळी मात्र चांगला कमबॅक पाहतोय गोलंदाज राजेशच्या माध्यमातून. चांगलं यष्टीरक्षण त्या ठिकाणी यष्टीरक्षकाच्या माध्यमातून. निर्धाव चेंडूची सांगता, 1 to go. अजून एक चेंडू बाकी असेल दुसऱ्या षटकातील. धावसंख्या मात्र स्थिरावते ती 26 या आकड्यावरती. सकाळच्या क्षेत्रातील शांत आणि संयमी पाहतोय सामना आपण वाघावळे विरुद्ध गायदेव. यावेळी पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राईव्ह, अप्रतिम असा फटका आणि तितका चांगला झेल. तिसरा गडी बाद होतोय गायदेव संघाचा.
यांच्याकडून 200 रुपये, तसेच अजय जंगम गाळदेव यांच्याकडून 100 रुपये. अजून 2 षटकांचा खेळ बाकी असेल. धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचले 26 आकड्यावरती. तिसरं षटक संघ 15 धावा वैयक्तिक, 15 धावांवरती खेळतोय तो हरीश. वैयक्तिक पहिलं संघाकडून तिसरं षटक घेऊन आला तो विजय अर्थात मामा. पहिला चेंडू मामाच्या माध्यमातून, पंचांचा इशारा, वाईड बॉल. अतिरिक्त धावांची भर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 26 आकड्यावरती. 27 चुकीची दुरुस्ती, 27. तसेच आमच्या मंडळाचे सर्व कार्यकर्ते जे भर उन्हामध्ये बाउंड्री लाईनच्या बाहेर उभे आहेत त्यांचं सुद्धा मंडळाकडून विशेष कौतुक. आपल्यासाठी थंड्याच्या आणि पाण्याची सोय केली जाईल याची आपण नोंद घ्यायची आहे. पुढचा चेंडू मामाच्या माध्यमातून सामना करेल पुन्हा एकदा हरीश. यावेळी फुलटॉस चेंडू होता, पंचांचा इशारा, नो बॉल. फ्री हिटचा येणारा पुढचा चेंडू असेल. भिरकावण्याचा प्रयत्न नक्कीच होता हरीशचा, परंतु हाईट थोडीशी जास्त होती त्यामुळे की काय यष्टीरक्षकाला मात्र यश येते त्या ठिकाणी चेंडू पकडण्यात. धावसंख्या मात्र होती ती 28. अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी असेल. हरीश मैदानामध्ये असेल, त्याच्या प्रत्येक षटकारासाठी या ठिकाणी. तसेच सचिन जंगम यांच्याकडून सुद्धा प्राइज आलेला आहे. हरीशाच्या प्रत्येक षटकारासाठी सचिन जंगम यांच्याकडून सुद्धा 100 रुपये. म्हणजे जर एक षटकार हरीशाने मारला तर एका षटकारासाठी तब्बल त्याला 400 रुपयाचं पारितोषिक असेल. आणि यावेळी मात्र दांडी गोल, परंतु नक्कीच हा फ्री हिटचा चेंडू होता. फ्री हिटचा चेंडू होता. नशिबाची साथ पुन्हा एकदा हरीशच्या माध्यमातून. नक्कीच प्रेक्षक वर्गामध्ये सुद्धा जल्लोष पाहतोय, कारण की फ्री हिटचा चेंडू होता. चांगली गोलंदाजी पाहिली होती आपण मामाच्या माध्यमातून. त्रिफळाची झाला होता फलंदाज हरीश नक्कीच, परंतु नशिबाची साथ त्या ठिकाणी हरीशच्या बाजूने आणि फ्री हिटचा चेंडू होता, त्याच्यामुळे पुन्हा एकदा जीवनदान भेटतंय हरीश याला. नक्कीच षटकार चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतील. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर होतोय. सज्ज मामा त्याचा सामना करेल हरीश. तिसऱ्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन सज्ज होतोय विजय अर्थात मामा. त्यावेळी पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू लेग साईडच्या दिशेने भिरकावलाय. एक धाव दान पूर्ण अप्रतिम क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी होतोय, परंतु माघारी परतावं लागतंय फलंदाजांना. एकेरी धावेवर मला लागतंय समाधान. अव्वल दर्जाचं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी सिद्धार्थच्या माध्यमातून. धावसंख्या मात्र होती ती 3 बाद 29. नवीन फलंदाजी मार्कवर ऋषभच्या माध्यमातून. अजूनही तिसऱ्या षटकातील 4 चेंडू बाकी असतील. येणाऱ्या तिसऱ्या षटकातील स्ट्राईकवर नवीन फलंदाज असेल ऋषभ. एक नौका चेहरा गोलंदाजी मार्कवर मात्र क्रिकेटचा दांडगा अनुभव असलेला गोलंदाज विजय अर्थात मामा. यावेळी पुन्हा एकदा गोल्डनचा चेंडू आणि एकेरी धाव घेण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न होता, परंतु मयूर यांच्या हातातून कोणतीही चूक नाही. अव्वल दर्जाचं यष्टीरक्षण त्या ठिकाणी पाहतोय मयूरच्या माध्यमातून. धावचेच्या स्वरूपात गोल्डन डकचा शिकार होतोय तो फलंदाज ऋषभ. तसेच आता ओमकार नवीन फलंदाज स्ट्राईकवर आहेत, त्यांच्यासाठी सुवर्ण संधी असेल. ओमकार यांनी जर षटकार मारला, हे सुद्धा डावखोरे फलंदाज आपण त्या ठिकाणी पाहतोय. डावखोरीची मजबूत फळी गायदेव संघाकडे नक्कीच असेल. त्यांच्या दुसऱ्या संघामध्ये पाहू शकता एक अनुभवी खेळाडू निलेश हे सुद्धा डावखोरे आहेत. आणि डावखोरा फलंदाज ओमकार स्ट्राईकवर. त्यांनी सुद्धा जर षटकार मारला तर त्यांचे मामा प्रकाश जंगम यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक असेल प्रत्येक षटकारासाठी. त्याचा आपण लाभ घ्यायचा आहे. आजच्या दिवसाचा खर्च आपण सुटवायचा आहे. मामाबाचा कॉम्बिनेशन पुन्हा एकदा नक्कीच पाहतोय मैदानामध्ये. पाहूया पुढचा चेंडू. मामायाचा सामना करेल प्रकाशाचा बाचा ओमकार. यावेळी चांगला फटका मिडल होता चेंडू बॅटच्या. कॉन्फिडन्स वाढवेल फलंदाजाचा. एक धाव धावून पुन्हा अव्वल दर्जाचं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा वाघावे संघाकडून. एकेरी धावसंख्या जाऊन पोहोचते ती 30 या आकड्यावरती. 2 षटकाच्या धावसंख्या नक्कीच आपण पाहिलं होतं. 26 धावसंख्या झाली होती, परंतु त्यानंतर एक अनुभवी गोलंदाज मामाच्या रूपाने गोलंदाजी मार्कवर आला आणि चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. आतापर्यंत फक्त 4 धावा खर्च केलेत. पुढचा चेंडू मामाच्या माध्यमातून सामना करेल हरीश. यावेळी भिरकावण्याचा प्रयत्न होता. खोलवर टप्प्याचा हा चेंडू होता.
एक धाव धावून पूर्ण त्या ठिकाणी दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल, परंतु पुन्हा एकदा ओमकार याला परत पाठवतोय हरीश. एकेरी धावेने धावसंख्येला येतो, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 31, अर्थातच 31 धावा. अजूनही 1 to go असेल. तिसऱ्या षटकातील मामाचा हा शेवटचा चेंडू असेल. अव्वल अप्रतिम गोलंदाजी म्हणावी लागेल ते मामा याला. चांगलं फलंदाजीचं प्रात्यक्षिक पाहतोय आपण टीम गायदेवच्या माध्यमातून. शांत संयमी खेळी दोन्ही डावखोऱ्या फलंदाजाच्या माध्यमातून. शेवटचा हा चेंडू तिसऱ्या षटकातील 1 to go ओमकाराच्यासाठी मामाच्या माध्यमातून. यावेळी शॉर्ट पद्धतीचा चेंडू पुल करण्याचा प्रयत्न होता, फटका त्या ठिकाणी फसलाय, परंतु नो मॅन्स लँड मध्ये हा चेंडू. 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला तर थोडंसं गचा क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी त्याचाच मोबदला. तिसरी धाव सुद्धा पूर्ण होते मैदानामध्ये. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स म्हणावं लागेल ते ओमकार आणि हरीश याला. या तिहेरी धावेच्या मदतीने 3 षटकाच्या समाप्तीनंतर गायदेव संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 3 बाद 34 आकड्यावरती. षटक क्रमांक 3 मैदानामध्ये संपले. धावसंख्या झाली ती 3 बाद 34 गायदेव संघाची. अजून एक षटक बाकी असेल. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल ते मामा याला. वैयक्तिक 20 धावांवरती फलंदाजी करतोय तो फलंदाज हरीश. गोलंदाज अनिल. गोलंदाज आपलं नाव सांगायचंय. अमोल. धन्यवाद. संघाकडून चौथं वैयक्तिक पहिलं षटक अमोलच्या माध्यमातून पाहून आपण वाघावे संघासाठी. स्ट्राईकवर यावेळी मात्र असेल ओमकार. त्याच्या षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. यावेळी पहिला चेंडू शॉर्ट पद्धतीचा चेंडू, पंचांचा इशारा, वाईट बॉल. अतिरिक्त धावांची वर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 35 आकड्यावरती. अजूनही 6 चेंडूचा खेळ मैदानामध्ये बाकी असेल. पहिल्या इनिंगचा हा खेळ आपण पाहतोय. टीम वाघावळे विरुद्ध टीम गायदेव. फलंदाजी मार्कवर असेल ओमकार. टाकोरा फलंदाज. त्याच्या प्रत्येक षटकासाठी मामा त्यांचे मामा प्रकाश यांच्याकडून यावेळी मात्र वेगवान गतीचा मारा केला जातोय, परंतु पंचाचा इशारा जैसे ते वाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धावांची भर. धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 36 आकड्यावरती. नक्कीच 50 गाठण्याचा प्रयत्न असेल दोन्ही फलंदाजाचा, कारण उर्वरित चेंडू असतील अजूनही 6. यावेळी पुन्हा एकदा शॉर्ट पद्धतीचा चेंडू पुल केलाय आणि हे काताने धाव झेल घेण्याचा प्रयत्न होता. झेल त्या ठिकाणी सुटलाय, प्रयत्न त्या ठिकाणी फसला. 1 धाव धावून पूर्ण. 2 धावा धावून पूर्ण. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स म्हणावं लागेल ते ओमकार आणि हरीश याला. धावसंख्या जाऊन पोहोचली या दोन्ही धावेच्या मदतीने 38 आकड्यावरती. ओमकार याच्यासाठी सुद्धा अँडी यांच्याकडून षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. अर्थातच एका षटकारासाठी तब्बल 700 रुपयाचं पारितोषिक पाहतोय आपण फलंदाजासाठी. डावखोरा फलंदाज ओमकार याच्यासाठी. पुन्हा एकदा अमोल. यावेळी थोडस हवेमुळे व्यत्यय येतोय त्या ठिकाणी. खेळपट्टीची त्या ठिकाणी पाहणी केली जाते गोलंदाजच्या माध्यमातून. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज अमोल त्याचा सामना करेल डावखोरा फलंदाज ओमकार. पुन्हा एकदा शॉर्ट मध्ये चेंडू. पंचांचा इशारा, वाईट बॉल. अतिरिक्त धावांची वर धावसंख्या जाऊन पोहोचते 39 आकड्यावरती. अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी असेल मैदानामध्ये. चांगली सुवर्ण संधी आहे 50चा टप्पा पार करण्याची दोन्ही फलंदाजांसाठी. यावेळी गुडलिनचा चेंडू विरकवण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न त्या ठिकाणी फसला. चांगला यष्टीरक्षण पाहतोय आपण मामाच्या माध्यमातून होती मैदानामध्ये. अमोलच्या माध्यमातून निर्धाव चेंडूची सांगता. धावसंख्या मात्र स्थिर होती ती 34 आकड्यावर. बस 39 सॉरी. यावेळी पुन्हा एकदा ताकदवर फटका लेग साईडच्या दिशेने. 1 धाव धावून पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. चांगली फेकी त्या ठिकाणी पाहायला मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं पुन्हा एकदा सिद्धार्थच्या माध्यमातून. आणि एकेरी धावेवर समाधान मानावं लागतंय ते दोन्ही फलंदाजाला. धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 40 आकड्यावरती. प्रसाद यांच्याकडून हरीशाच्या प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. आणि पुन्हा एकदा पंचांचा इशारा जैसे ते वाईट बॉल. अतिरिक्त धावांची वर धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 41 आकड्यावरती. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. हरीशाला षटकारावरती तब्बल 900 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. यावेळी चांगला फटका ऑफसाइड दिशेने. नो मॅच लँड चेंडू गॅप शॉट. चौकार. 1 बाउन्स. चेंडू सीमारेषा पार. चौकार.
फलंदाजी करतो तो फलंदाज हरीश. चांगली फटकेबाजी पाहायला मिळते त्याच्या माध्यमातून. यावेळी पुन्हा एकदा गोलंदाज मात्र जैसे ते. यावेळी मात्र मामाच्या माध्यमातून थोडंसं गच्चा यष्टीरक्षण, त्याचाच मोबदला. ही दुसरी धाव. वाईट +2. धन्यवाद पंच. वाईट +2 अशा तिहेरी धावा. अप्रतिम असं रनिंग बिटवीन द विकेट्स म्हणावं लागेल ते. फलंदाज ओमकार आणि हरीश. धावसंख्या जाऊन पोहोचते मात्र 48 धावा. अजूनही 2 चेंडू बाकी असतील. चांगली फलंदाजी, शांत संयमी फलंदाजी, पेशन्स बॅटिंग पाहायला मिळते दोघांकडून, ओमकार आणि अर्थातच हरीशच्या माध्यमातून. अजूनही 2 चेंडू बाकी असतील. हरीशच्या एका षटकारासाठी तब्बल 900 रुपयाचं पारितोषिक त्या ठिकाणी आलंय. पाहूया 2 चेंडूवरती जर 2 षटकार लगावले तर नक्कीच 1800 रुपयाची कमाई करू शकतो तो फलंदाज हरीश. यावेळी मात्र स्टेप आउट येऊन खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु पंचांचा इशारा. पुन्हा एकदा वाईट बॉल. धन्यवाद पंच. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 49 या आकड्यावरती. नक्कीच आमचे स्कोरर अनिल आपली चोख भूमिका त्या ठिकाणी पार पाडतायत. यावेळी मात्र लेग साईडने पुल केलेला हा चेंडू. एक धाव धावून पूर्ण. पुन्हा एकदा सिद्धार्थ येतो मुनकीने. कोणतीही चूक नाही. अचूक फेकी, अचूक कलेक्शन त्या ठिकाणी मैदानामध्ये पाहतोय. येते मात्र फक्त आणि फक्त एकेरी धाव आणि 50 धावांचा टप्पा त्या ठिकाणी पार होतोय तो गायदेव संघासाठी. 50 धावांचं डोंगर त्या ठिकाणी उभा होतोय गायदेव संघासाठी. 1 to go. चौथ्या षटकातील हा शेवटचा इनिंगचा हा शेवटचा चेंडू. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका त्या ठिकाणी फसतोय. नो मॅन्स लँड मध्ये हा चेंडू. एक धाव धावून पूर्ण. दुसरी धाव सुद्धा त्या ठिकाणी पूर्ण होते. फेकी मात्र चांगली होते. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. थोडंसं कलेक्शन गचाळ त्या ठिकाणी आणि त्याचाच मोबदला. 3 धावा. षटक क्रमांक 4 मैदानामध्ये संपतोय. धावसंख्या होते ती तब्बल 3 बाद 53. अप्रतिम अशी फटकेबाजी पाहिली आपण गायदेव संघाच्या माध्यमातून. आणि वाघावळे संघासाठी 54 धावांचा आव्हान असेल ते वाघावळे संघासमोर. हरीश जंगम, कृपया आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. श्रीकांत जंगम यांच्याकडून आपल्याला 100 रुपयाचं पारितोषिक आले ते आपण घेऊन जायचं आहे. हरीश, कृपया आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. धन्यवाद. चालेल चालेल. नंतर या, मॅच संपल्यानंतर या. धन्यवाद. दोन्ही पंचांचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे. भर उन्हामध्ये अचूक अशी पंचांची भूमिका पाहतोय आपण दोन्ही पंचांच्या माध्यमातून. युट्यूबच्या माध्यमातून त्यांचा सुद्धा मंडळाच्या वतीने पुन्हा एकदा विशेष आभार. तसेच आपले डीजे जे आपल्याला मधुर ध्वनी ऐकवतायत त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक आभार. तसेच यानंतरचा होणारा सामना असेल टीम चकदेव विरुद्ध टीम गायदेव ब. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की कृपया आपण नाणेफेकीसाठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय. टीम चकदेव विरुद्ध टीम गायदेव ब. चला गायदेव संघ धन्यवाद. आपल्या कुलदैवताचा त्या ठिकाणी उद्धार केला जातोय.
खेळाडूवृत्तीचं त्या ठिकाणी दर्शन केलं जात आहे. दोन्ही फलंदाज माहुमानी रोहित त्या ठिकाणी पाहतोय. फलंदाज सुद्धा दोन्ही मैदानामध्ये दाखल झालेत, पंच दाखल झालेत, परंतु क्षेत्ररक्षण अजूनही सज्ज झालं नाही. गायदेव संघाचा ही थोडी कुतूहलाची बाब असेल. तर लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण सजवायचंय. यानंतरचा होणारा सामना असेल टीम चकदेव विरुद्ध टीम गायदेव ब. दोन्ही संघाच्या संघनायकांना शेवटचा पुकार असेल की आपण नाणेफेकीसाठी कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे. आपल्या सहकार्याबद्दल नेहमीच आपलं ऋणी असेल मंडळ. टीम चकदेव विरुद्ध टीम गायदेव ब. आमच्या मंडळाचे सदस्य शंकर दादा यांच्याकडून या ठिकाणी नाणेफेकी केली जाईल. चकदेव संघ कृपया आपल्या कर्णधाराला आपण पाठवायचे. या ठिकाणी नाणेफेकी केली जाते टीम गायदेव ब विरुद्ध टीम चकदेव. चला गायदेव संघ कृपया लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवायचंय. रोहित फलंदाज वाघावे संघाचा एक 12वा खेळ आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवायचा आहे. मयूर एक 12वा खेळ आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवायचा आहे. कृपया सहकार्य करायचं. त्या ठिकाणी नाणेफेकी केली जाते. अजित आणि सतीश दोन्ही कर्णधार आपण त्या ठिकाणी पाहतोय. शंकरदादांच्या माध्यमातून नाणेफेकी केली जाते. गोलंदाजी मार्कवर असेल परेश. स्ट्राईकवर असेल मामा. पहिला चेंडू वाईट चेंडू. गायदेव संघाने नाणेफेकीचा कल विजयी झाला तरी लवकरात लवकर आपला निर्णय कळवायचा आहे. पुन्हा एकदा सामन्याकडे वळूयात. गोलंदाजी मार्कवर असेल परेश. स्ट्राईकवर असेल मामा. ओहो अप्रतिम चेंडू. अव्वल दर्जाचा चेंडू मामासाठी. निर्धाव चेंडूची सांगता होते. तसेच संदीप दगडू जंगम यांच्याकडून परेशसाठी प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. पुन्हा एकदा पाहतोय फलंदाजी स्ट्राईकवर एक नावाजलेलं नाव मामा. यावेळी आपल्या नावाप्रमाणेच एक जबरदस्त फटका खेळतोय मामा. चेंडूला पाठवतोय सीमा रेषा पार. चौकार. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याची ओळख असलेला फलंदाज स्ट्राईकवर असेल तो विजय अर्थात मामा. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 5 या आकड्यावरती. पहिल्या चेंडूवरती दुसऱ्या चेंडूवरती आपण चौकार पाहिला मामाच्या माध्यमातून. सचिन यांचं सुद्धा विशेष कौतुक. आपण चेंडू काही सेकंदामध्येच आपल्या चपळाईप्रमाणे परत दिला त्याबद्दल आपला पुन्हा एकदा आभार. यावेळी मात्र बॅटची कडा घेऊन चेंडू चाललाय चौकाराच्या दिशेने. सीमा रेषा पार. पुन्हा एकदा बॅक टू बॅक हा दुसरा चौकार. डीजे कृपया आपण आपला यावेळी मात्र गोलंदाज परेश आपली लेन लाईन विसरतोय कारण त्याच्या समोर असेल एक धडाकेबाज फलंदाज विजय अर्थात मामा. यावेळी मात्र अव्वल चेंडू अप्रतिम चेंडू. थोडीसा वेगवान गतीचा मारा परेशच्या माध्यमातून आणि निर्धाव चेंडूची सांगता होते परेशच्या माध्यमातून. 2 चौकारच्या नंतर अव्वल दर्जाची गोलंदाजी पाहायला मिळते परेशच्या माध्यमातून. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत मैदानामध्ये संपतोय. धावसंख्या मात्र स्थिर होते ती 9 या आकड्यावरती. यावेळी पुन्हा एकदा भिरकवण्याचा प्रयत्न होता. चांगला चेंडू. कमी गतीचा हा चेंडू. अप्रतिम अशी गोलंदाजी परंतु एक धाव पूर्ण करण्यात यश येते ती दोन्ही फलंदाजाला. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 10 या आकड्यावरती. अजूनही 1 टू गो. आता पॉवर प्लेच्या षटकातील शेवटचा चेंडू मात्र बाकी असेल आणि त्या स्ट्राईकवर असेल नवीन फलंदाज
संकेत पाहूया आपल्या बँकेत चौकार षटकारांची भर करतोय काय फलंदाज संकेत. नक्कीच पहिल्या चेंडूवरती भिरकावण्याचा प्रयत्न होता. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते परेशच्या माध्यमातून. षटक क्रमांक 1 मैदानामध्ये संपताय. धावसंख्या मात्र स्थिर राहते ती 10 या आकड्यावरती. ठिकाणी संपलाय. षटक क्रमांक 2 ला आता सुरुवात होईल. क्षेत्ररक्षण सजवलं जाते या ठिकाणी गायदेव संघाकडून. 54 धावांचं लक्ष असेल टीम वाघावे समोर आणि स्ट्रायकर असेल वाघावे संघाचा धडाकेबाज फलंदाज विजय अर्थातच मामा. गोलंदाजी मार्गावर आता नवीन गोलंदाज पाहतोय. दुसरं षटक घेऊन संघाकडून दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येईल तो सचिन. एक नौका चेहरा टीम गायदेवच्या माध्यमातून पाहतोय आपण. सचिनच्या माध्यमातून त्याचा सामना करण्यासाठी मात्र स्ट्राईकवर असेल तो विजय मामा. 54 धावांचं सचिनसाठी सुद्धा पारितोषिक असेल. प्रत्येक विकेटसाठी अजय यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक असेल याची पण नोंद घ्यायची आहे. दुसरं षटक हाताळलं जाईल ते सचिनच्या माध्यमातून. त्याला लवकर आपण थोडी घाई करायची आहे. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी सजलंय. गोलंदाज सज्ज आहे फलंदाज. पहिला चेंडू दुसऱ्या षटकातील. यावेळी पहिला चेंडू फुलटॉचा चेंडू आणि पंचांचा इशारा येतोय मात्र त्या ठिकाणी नो बॉल. चांगलं यष्टिरक्षण त्या ठिकाणी पाहिलं आपण. फ्री हिटची संधी नक्कीच असेल मामासाठी. मामासाठी ही फ्री हिट नाही तर सुवर्ण संधी असेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ते 11 आकड्यावरती. नक्कीच मामा या फ्री हिटचा फायदा उचलणार. चौकार षटकार या चेंडूवरती नक्कीच आपल्याला पाहायला मिळणार कारण येणारा पुढचा चेंडू असेल हा फ्री हिटचा चेंडू. सचिनच्या माध्यमातून दुसरं षटक त्याचा सामना करेल मामा. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. फटका त्या ठिकाणी फसलाय. चेंडू उंच हवेत. क्षेत्ररक्षण खाली येतोय. झेल त्या ठिकाणी ड्रॉप होतोय. 2 धावा पूर्ण होत आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न. तिसरी धाव सुद्धा त्या ठिकाणी पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स म्हणावं लागेल ते दोन्ही फलंदाजाला अर्थात विजय आणि संकेत याला. धावसंख्या जाऊन पोहोचते या तिहेरी धावेच्या मदतीने 14 या आकड्यावरती. 54 धावांचं लक्ष असेल ते वाघावे संघासमोर. अजूनही तब्बल 40 धावांचं पाठलाग करावा लागेल ते विजय आणि संकेत याला वाघावे संघासाठी. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय तो गोलंदाज सचिन. आपला दुसरा चेंडू घेऊन नवीन फलंदाज स्ट्राईकवर असेल आता संकेतच्या माध्यमातून. आणि यावेळी पुन्हा एकदा जैसे ते नो के बाद वाईट. धन्यवाद पंच. अतिरिक्त धावांची वर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 15 या आकड्यावरती. धन्यवाद आमचे स्कोरर अनिल. दणदणीत पोह्यांचा नाश्ता केल्यानंतर चांगली स्कोररची भूमिका पार पाडतायत आमचे स्कोरर अनिल. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय सचिन. यावेळी लेग साईडच्या दिशेने चांगला कटवला चेंडू. 1 धाव धावून त्याच्यावर पूर्ण. आणि विघ्नेश आपल्या नावाप्रमाणे थोडंसं विघ्न आणतायत आपल्या संघावरती. 2 धावा पूर्ण आणि तिसरी धाव सुद्धा पूर्ण होते त्या ठिकाणी. आपल्या स्वभावाप्रमाणेच नेहमी चंचल स्वभावाचे पाहतो विघ्नेश यांना आपण. वरली कोळेवाड्यामध्ये सतत ते किल्ला टू बस स्टॉप दिवसातून 18 फेऱ्या मारणारे विघ्नेश या ठिकाणी सुद्धा तेच करतायत. येतात मात्र त्या ठिकाणी 3 धावा. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 18 या आकड्यावरती. पुन्हा एकदा स्ट्राईकवर येतोय तो मामा. गोलंदाजी चांगली पाहायला मिळते सचिनच्या माध्यमातून. परंतु क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी थोडंसं खराब पाहायला मिळतंय गायदेव संघाकडून. यावेळी चांगला चेंडू फ्लिक केला त्या ठिकाणी लेग साईडच्या दिशेने. नक्कीच अचूक असं टायमिंग मामाच्या माध्यमातून. तद्वर मात्र फेकी चांगली होते. येत आहेत दुहेरी धावा अतिशय चालाखीने चपळ पद्धतीने. एकेरी दुहेरी तिहेरी धावा काढून लक्ष गाठण्याचा प्रयत्न दिसतोय त्या ठिकाणी मामा आणि संकेत यांचा. धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 20 या आकड्यावरती. अजूनही नक्कीच विजय जंगम यांच्यासाठी सुद्धा दियर आहे पर दुरुस्त आहे. 500 रुपये यांचं पारितोषिक आले षटकारासाठी. नक्कीच मामाच्या बॅटमधून षटकार आपण पाहिला नाही आणि आता नक्कीच 500 रुपयाचं पारितोषिक असल्यावर मामा काय कोणीही षटकार मारेल. पाया पुढचा चेंडू. यावेळी पुन्हा एकदा चांगला चेंडू. त्यावर मात्र येते एकेरी धाव. शांत संयमी खेळी पाहायला मिळते मामाच्या माध्यमातून.
काही एकेरी धावेने धावसंख्येला येते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 21 या आकड्यावरती. अजूनही दुसरं षटक मैदानामध्ये प्रगती पथावर सचिनच्या माध्यमातून. अजूनही 2 चेंडू अर्थात 2 असेल दुसऱ्या षटकातील सचिनच्या माध्यमातून. धावसंख्या मात्र होते ती बिनबाद 21. यावेळी मात्र शॉट पॉईंटचा चेंडू लेग साइड दिशेने संकेतच्या बॅट मधून पाहतोय फुल शॉट. चेंडू सीमारेषा पार, चौकार. वन टू गो असेल. अजूनही सचिनच्या षटकामधील एक चेंडू नक्कीच बाकी असेल. अशी चांगली फलंदाजी पाहायला मिळते दोन्ही फलंदाच्या माध्यमातून. यावेळी पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राईव्ह, ताकदवर फटका पाहूया. त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. 2 धावा मात्र धावून काढण्यात यश येते त्या दोन्ही फलंदाजांना. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ते तब्बल 27 आकड्यावरती. 2 षटकांचा खेळ मैदानामध्ये संपतोय. धावसंख्या होते वाघावे संघाची बिनबाद 27. 27 धावा, 27. अजूनही 27 धावांची आवश्यकता असेल. 12 चेंडू 27 धावा. आता 12 चेंडूमध्ये आपण 27 धावा पाहिल्या. येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये सुद्धा 27 धावांची आवश्यकता असेल. जशी आपण आता फलंदाजी पाहिली तशीच फलंदाजी या पुढे सुद्धा करावी लागेल. ते फलंदाज संकेत आणि मामा याला. नवीन गोलंदाजी मार्कवर हर्षल संघाकडून तिसरं वैयक्तिक पहिलं षटक पाहिन आपण. हर्षलच्या माध्यमातून त्याचा सामना करेल विजय मामा. त्याच्या बॅटमध्ये आपण आतापर्यंत 2 चौकार पाहिलेत, परंतु षटकार अजून आपल्याला एक पण पाहिला नाहीये. नक्कीच यावेळी शॉट पद्धतीचा चेंडू भिरकवण्याचा प्रयत्न होता. लेग साइड प्रयत्न त्या ठिकाणी वाचलाय. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहतोय आपण संदेशच्या माध्यमातून. आणि निर्धाव चेंडू जे सांगता होते मैदानामध्ये, चांगला चेंडू होता, भिरकवण्याचा प्रयत्न होता मामाचा, परंतु प्रयत्न त्या ठिकाणी फसला. संदेशच्या माध्यमातून बॅटची काढा घेतलेला चेंडूचे अप्रतिम असं क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय गोलंदाज हर्षल. त्याचा सामना करेल विजय अर्थात मामा. आपल्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन हर्षल. यावेळी मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू, अचूक चेंडू, अप्रतिम चेंडू, दाद दिली जाते या चेंडूची प्रेक्षक वर्गातून. यॉर्कर पद्धतीचा हा चेंडू होता. योग्य चेंडू, अचूक चेंडू आणि निर्धाव चेंडू. लगातार हा दुसरा निर्धाव चेंडू पाहतोय आपण हर्षलच्या माध्यमातून मामा याच्यासाठी. आता मात्र समीकरण थोडंसं अवघड होताना दिसतंय वाघावे संघासाठी, परंतु मामा आहे तो मुमकिन आहे. पाहूया. अजून 27 धावांची आवश्यकता असेल वाघावे संघासाठी. यावेळी शॉट पाहिजे चेंडू, बॅटची काढा घेतली जाते. अव्वल दर्जाचं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहिलं जातंय. यावेळी मात्र एकेरी धाव नक्की जीवनदान त्या ठिकाणी भेटते मामाला, परंतु अव्वल दर्जाचं क्षेत्ररक्षण होत आहे गायदेव संघाकडून. या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 28 आकड्यावरती. अजूनही 26 धावांची आवश्यकता असेल ती वाघावे संघाला. हर्षलच्या प्रत्येक विकेटसाठी 500. अजय यांच्याकडून 100 रुपयाचे पारितोषिक आलेलं आहे. संदीप यांच्याकडून 200 रुपयाचे पारितोषिक आलेलं आहे. आपण पारितोषिकाचा लाभ उठवायचा आहे. प्रत्येक चौकारासाठी विशाल जंगम यांच्याकडून 200 रुपयाचे पारितोषिक आलेलं आहे. तोपर्यंत येथे एकेरी धाव. अजूनही दोन चेंडूचा खेळ बाकी असेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 29 आकड्यावरती. अजूनही तिसऱ्या षटकातील 2 चेंडू बाकी असतील. आता 2 पुन्हा एकदा स्ट्राईकवर येतोय तो मामा. आता मात्र मामाला नक्कीच ताकदवर खेळी करावी लागेल. चौकार षटकार ठोकावे लागतील जर आपल्या संघाला पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करायचा असेल तर. यावेळी शॉट पहिला चेंडू भेटकावून दिला ऑफसाईडच्या दिशेने आणि अप्रतिम झेल, अव्वल दर्जाचा झेल पाहतोय आपण त्या ठिकाणी. अनबिलिव्हेबल कॅच त्या ठिकाणी पाहतोय गायदेव संघाकडून. नाही करायचंय.
धन्यवाद. पुन्हा एकदा मैदानाकडे वळत नवीन फलंदाज ट्राय करत होतो मयूर. धावसंख्या मात्र स्थिर राहते ते 29 आकड्यावरती. अजूनही 1-2 गो अर्थातच एक चेंडू बाकी असेल तिसऱ्या षटकातील. परेशानी मात्र आपलं कॅश प्राइज घेऊन जायचंय. पुन्हा एकदा स्लोवर गतीचा चेंडू चांगला फटका त्या ठिकाणी सजतोय मयूरच्या माध्यमातून. एक धाव धावून पूर्ण. पुन्हा एकदा अव्वल क्षेत्ररक्षण चांगली फेकी त्या ठिकाणी होते आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या. तर चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं आपण सचिनच्या माध्यमातून. षटक क्रमांक 3 मैदानामध्ये संपताय. धावसंख्या होती ती 1 बाद 31. यानंतरचा होणारा सामना असेल गायदेव ब विरुद्ध चकदेव. गायदेव संघाने प्रथम नाणेफेकीचा कौल जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आपल्या निर्णयाचा सन्मान केला जाईल. सुट्टे पैसे कोणाला पाहिजे असेल तर कॉमेंट्री बॉक्स मध्ये भेटतील, याची नोंद घ्यायची आपण. चला षटक क्रमांक 4 मैदानामध्ये सुरू करायचंय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 31 या आकड्यावरती. 1 बाद 31 अशी धावसंख्या असेल वाघावे संघाची. अजूनही जवळजवळ 23 धावांची आवश्यकता असेल. गोलंदाजी मार्क असेल ताडतोडी गोलंदाज विघ्नेश. सकाळी 5 ला उठून शिवाजी पार्क मध्ये जाणारे इडली वडा खाणारे गोलंदाज विघ्नेश गोलंदाजी मार्कवर. त्यांच्या पप्पांचा नक्की त्यांना सपोर्ट असतो नेहमी. पाहूया पहिला चेंडू विघ्नेशच्या माध्यमातून. शॉर्ट पद्धतीचा चेंडू चांगला फटका त्या ठिकाणी संकेतच्या माध्यमातून. परंतु सचिन या ठिकाणी थोडस मिसफिल्डिंग होत आहे. त्याचाच मोबदला. 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिसरी धाव सुद्धा त्या ठिकाणी पूर्ण केली जाते. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स म्हणावं लागेल ते संकेत आणि मयूर याला. धावसंख्या जाऊन पोहोचते या 3 धावाच्या मदतीने 34 या आकड्यावरती. अजून येणारी चेंडू असतील 5. धावसंख्या आवश्यकता असेल ती 20. 5 चेंडू 20 धावा मैदानामध्ये समीकरण असेल. पाहूया स्ट्राईकवर असेल मयूर. गोलंदाज असेल ताडतोडी विघ्नेश. यावेळी मात्र विघ्नेशच्या माध्यमातून वाईट चेंडूचे सांगता होते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 35 या आकड्यावरती. अजूनही 19 धावांची आवश्यकता असेल ती टीम वाघावळे यांना. मामासारख्या बलाढ्य खेळाडूला बाद करण्यात नक्कीच यश आलं गायदेव संघाला. चांगले क्षेत्ररक्षण आपण पाहिलं गायदेव संघाच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी पाहिली. मात्र आता शेवटच्या 5 चेंडूंमध्ये 19 धावांची आवश्यकता असेल. पाहूया कोण होणार विजयी. टीम गायदेव ही टीम वाघावळे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर विघ्नेश. यावेळी पुन्हा एकदा पंचांचा इशारा जायचे ते अतिरिक्त धावांची भर. पंचांचे हात यावेळी मात्र वर. वाईट चेंडू. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 36 या आकड्यावरती. अजूनही 18 धावांची आवश्यकता असेल. येणारे चेंडू असतील 5. स्ट्राईकर असेल भला मोठा फलंदाज मयूरच्या माध्यमातून. गोलंदाजी मार्कवर मात्र अनुभवी गोलंदाज विघ्नेश. यावेळी मात्र चांगला कमबॅक पाहतो विघ्नेशच्या माध्यमातून. मैदानामध्ये होते निर्धाव चेंडूची सांगता. 2 वाईट चेंडूच्या समाप्तीनंतर चांगला गोलंदाजीचा प्रयत्न होतोय विघ्नेशच्या माध्यमातून. चांगलं यशस्वी त्या ठिकाणी होतंय. नक्कीच दररोज प्रॅक्टिस केली जाते विघ्नेशच्या माध्यमातून. अचानकच्या क्रीडांगणामध्ये याचा एक चांगला गोलंदाज म्हणून ओळख असला हा छोटासा गोलंदाज विघ्नेश. आपला 3रा चेंडू शेवटच्या षटकातील घेऊन येईल. त्याचा सामना करेल मयूर. यावेळी पुन्हा एकदा गोल्डनचा चेंडू. स्लोवर चेंडू आणि पंचांचा वेळ मात्र इशारा येतोय नो बॉल. धन्यवाद पंच. चोख भूमिका त्या ठिकाणी पाहतोय आपण पंचांची. फ्री हिटचा चेंडू असेल येणारा. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 37 या आकड्यावरती. येणारा चेंडू हा फ्री हिटचा चेंडू असेल. सुवर्ण संधी असेल तशी काही फलंदाजी सुद्धा करावी लागेल मयूर याला. चौकार षटकार मारावे लागतील. यावेळी मात्र चांगला चेंडू विघ्नेशच्या माध्यमात. परंतु नशीब त्या ठिकाणी काही साथ देत नाही. चेंडू जातो सीमारेषा पार. चौकार. बॅटची काढा घेऊन चेंडू गेला 4 धावांसाठी. 41. अजूनही 13 धावांची आवश्यकता असेल. येणारे चेंडू असतील 3 चेंडूंमध्ये 13 धावांची आवश्यकता असेल. यावेळी चांगला फटका मयूरच्या माध्यमातून. 1 धाव धावून पूर्ण. सचिनच्या माध्यमातून चांगलं कलेक्शन चांगली फेकी त्या ठिकाणी होते. परंतु तोपर्यंत मात्र
2 धावा पूर्ण करण्यात यश येत आहे संकेत आणि मयूर याला. आता मात्र 2 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता असेल. 2 चेंडूवरती नक्कीच 2 मोठे फटके मयूर याला खेचावे लागतील जर आपल्या संघाला पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करावायचा असेल. 2 चेंडू आणि 11 धावा. आणि यावेळी मात्र पुल केलेला चेंडू हा लेग साईडच्या दिशेने 1 धाव धावून पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी नक्कीच नाही केला संख्येच्या माध्यमातून आणि एकेरी धावेवर समाधान मानावं लागते दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. धावसंख्या जाऊन पोहोचली होती 44 आकड्यावरती. चेंडूमध्ये तब्बल 10 धावांचा आव्हान असेल ते वाघावे संघासाठी. अतिशय कठीण अवघड असं हे आव्हान. 1 चेंडू 10 धावा. रिव्हर्स चेंडू रिव्हर्स अटेम्प्ट केला जातोय. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी होते आणि गायदेव संघ या ठिकाणी विजयी होतोय. विशेष कौतुक करावं.